या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. बरं कातड्या संगी इथंच आहे ना? हा इथंच आहे. अय संगे 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 सावकार नमस्कार. शाला विशाल या टाइमला कशाला आला माझ्याकडे? सावकार लय मोठ्या आशेने आलोय तुमच्याकडं, एक काम आहे. शाला माझ्याकडे कसला काम असते तुझा? सावकार माझी आई आजारी आहे आणि 1 लाख रुपये लागणार दवाखान्याला. सावकार तुमच्या पाया पडतो. शाला शाला ए कशाला पडते? चल सोडून दे. ए माझा पैर पकडून, माझ्याकडे रोकडा नसते. ए विशाल शाला तू रडू नको. सावकार काय पण करा, मला 1 लाख रुपयाची गरज करा. लय गरज आहे मला पैशाची. ए शाला हे तुला 1 लाख रुपये लागतंय कशाला? सावकार काय सांगू, आई आजारी आहे, डॉक्टरने 1 लाख रुपये खर्च सांगितलं. सावकार 1 रुपया नाही खिशात. सावकार ए शाला माझ्याकडे तर रोकडा नसते अजिबात. ए मी काय म्हणते, ए तू रडू नको. ए शाला मी काय म्हणते ते काय जमिनीचा कागज वगैरे आहे का? सावकार कुठली जमीन कुठलं कागद? सावकार तुमच्या पाया पडतो मी, तुमचे सगळे पैसे फेडतो. सावकार तुमच्या पाया पडतो मी. सावकार शाला तू माझा पैर सोड, माझा पैर सोड. बरं मी काय म्हणते, हे तुला रोकडा तर पाहिजे. ते तुझी आई आजार असती, ते घराचा कागद तरी असेल ना? बघतो सावकार, कागद घरी जाऊन चौकशी करतो. ते शाला हे बघ कागद असेल ते मी दिल नाही तर मी देणार नाही. चल निघ बघ, माझ्या रोकडाचा माझा धंदो चौपट होईल. जय बालाजी जय बालाजी असा जो मी धंदो करायला लागलो तर माझा धंदो चौपट होऊन जाईल. शाला ते मला नाही जमणार. हे काहीतरी ठेवायला लागते गिरवी तर मी पैसे देते. सावकार असं का म्हणू नका, मी घरी जातो, काय होतं का बघतो ऍडजस्ट. शाला शाला ते रडू नको, जाऊन तेवढा कागद घेऊन ये, मग मी तुला रोकडा देईन. आता माझ्याकडे रोकडा नाही. जय बालाजी जय बालाजी जा. सावकार पण मदत करा सावकार. शाला हे खासीनी पण नको करून टाकलंय. जा जा रडू नको. पण ते कागद आणायला विसरू नको. जय बालाजी जय बालाजी. शाला रोकडा द्यायचा म्हणजे काहीतरी घ्यायला पाहिजे का नाही? आता माझा धंदो चौपट होईल, मलाच करावं लागेल. जय बालाजी जय बालाजी. चला काहीतरी काम बघितलं पाहिजेत. अय विशाल भाऊ, अरे का रडतो या? काय सांगू तुला? ए गप गप. अरे काय झालं मला नीट सांग. असं रडून कुठं जमतंय? काय झालं? गप 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 मला सांग काय झालं. हा 1 लाख रुपयाची मला लय गरज आहे बघ. का काय झालं? अरे आई आजारी आहे. हा डॉक्टरकडे घेऊन गेलो आईला. बर. डॉक्टर म्हणते ऑपरेशन साठी 1 लाख रुपये लागतील. 1 लाख रुपये? मग इकडे कुठं गेलता? अरे इकडे सावकाराकडे गेलतो. सावकाराकडे होता का घरी? होतं. मला वाटलं सावकार दिली 1 लाख रुपये. मग काय म्हणला सावकार? अरे सावकार कुठला देतोय? सावकार म्हणतो की तुझ्या शेताची कागदपत्र आण, हा काहीतरी द्यावं लागेल पैशाच्या बदल्यात. अरे ह्याला कळतं का काय माणूस की आहे का नाही? हे बघ तू रोड नको, तू चल. अरे मी काहीतरी मार्ग काढतो. अरे मला लय टेन्शन आलेलं. नको नको टेन्शन घेऊ नको. चल चल गप्र रडून नाही. हऱ्याकडे जाऊ आपण, काहीतरी मार्ग काढू. काळजी करू. आणि हे बघा असं रडून नसतं जमत र. अरे हऱ्याकडे नेतो, गबस तू विशाल रड नको. हऱ्यानं आम्ही अरे सगळं तुझं व्यवस्थित करेन. काळजी करायचं, रडायचं नाही. आलं का हऱ्या? हऱ्या आल्या खाल्या का काय अरे ही कुणाचं काय आणलंय तो? अरे बंगारात चालवलंय काय? हो अरे त्या संगीने माझं पैसे दिलं नाही. अयो लका हऱ्या ठेव ही धरकी विशाल भाऊ. आला का काय लका हऱ्या? दिलं नाही. आला का काय एखाद्या परपंचातला का काय ठेवतो का नाही? ते 500 रुपयाला 3 आठवडं झालं तिच्या घरी चक्रा टाकतोय. कधी मला उचलून. अरे पण ती देईन की पैसे लका तिचं लका खायचं वांदा होईल का? अरे समजून सांग. हे चल दुसरं महत्वाचं बोलायचंय बाबा. ही राव दे. ही चल दर ही चल हऱ्या चल.
आयला तुला कळतच नाही का काय चल तिकडे लका हर्या दिवसाची सुरुवातच लका चोरीने लबाडीने करतोय ठेव इथं बस इथं ठेव अरे हळूच की लका उभा तरी लका एवढा यालाय लका तू सकाळ सकाळ हर्या अरे काय सांगायचंय नाऱ्याला का त्या संगीने मला टेन्शन दिलं रे नाही तर मी अरे येत नाही पण त्या नासकीचे तुला कुत्रीच्या ऐकत हाणेन लका तिने माझा ठेवा लागून दिला नाही हाणल्यावर काय बसतो का बोंबलत अरे नाऱ्या मी तिला बॉम्बला लावणार आहे फक्त माझी उतरू दे रे काय झालं माझी पेलेलीच उतराना अरे पण जरा कमी पेज जा केला का सकाळ सकाळ हा भरती जाऊ दे काय काम आहे पटकीन वक मला जायचं ही अरे काय थांब थांब नाही. अरे लका ते बघ केला का त्या याच्या यशालकडला का अरे त्याच्या आईला का आजारी या कुशारला का सावकार पैसे द्याय नाही तिकडे पैसे उधळतोय आणि ह्या गरीबाला का ज्याला गरज आहे त्याला पैसे द्याय नाही ती ए इसल्या मग सरपंचाकडे जा की मग पैसे आणाय अरे बाबा गेलो तो सरपंचाकडे बर सरपंचला म्हणलं 1 लाख रुपये द्या हा. आईचं ऑपरेशन आहे काय करू पैशाची लय गरज आहे सरपंच पैसे देत नाही बर असं कर हा. हो का आता मी ही काय जाणार होतो ए, ती इकू नको का हो हिदर किलो 2 किलो घे बाबा, आणि तुझा आईचा खर्च कसं भाग अरे तुझ्या बापाने कुठं असं हे इकून खर्च बघतो अरे लाख रुपये घेतला का तू चेष्टा करतोय का नाऱ्याला का मी तरी काय करणार ना का? मला अरे खायचं वांधायचं. काहीतरी म्हणजे तुझ्याशिवाय पर्याय नाही का तू काहीतरी त्या सावकाराला गंडव केला का लाख रुपये गेला का लय हा? उपकार सावकार वय हा? अरे तुला सांगतो सावकारा पुढं माझी एवढी किंमत वाढली या हा. अरे मी जर त्याच्यापाशी गेलो ना हा. मला उभाच राहून देत नाही तुला Direct- बरोबर आहे ना तुला पियाल्यावर उभा कसं राहता येईल खालीच बसवीत असेल खाली समोरासमोरला का मांडीला मांडी घालून शब्द पडून द्यायना का माहितीये का हा काल दिवसभरात त्याचं 2 एकर नांगरून दिलंय मी खरं सांगतो हो. काय? अरे लाख नाही तुला 1.25 लाख मिळत्यान तुम्ही चला माझ्याकडे माझं बी तुम्ही इम्प्रेशन बघता नाही नाही चल चल मला बी बघायची तुझी इज्जत हे चप्पल नीट घाल सोयीचे घाल ही राहू दे गॅस हे आल्यावर बघू आपण ती राहू द्याला काय आरती वज कुठं अरे राहू दे ते कुठं नेत नाही हे आपलंच घर आहे इथं चल चल अरे नीट चल केला का अरे नार्या हा? सावकारापाशी ह्या पट्ट्याची एवढी किंमत आहे हा तुम्हाला आता कळणच तिथं गेल्यावर कळेल की. अरे तिथं गेल्यावर कळण नाही तुला सांगतो हा 1.5 सव्वा लाख रुपये ना अजून जास्त मागाय पाहिजे होतं हा ही 1.5 आणि 1.25 लाख तर मला चालू मध्ये देत हा. म्हणजे तुला सांगतो अरे आईला ए, कुणावर ढकललं त्याच्या आईला ए, अरे ती नारळ मोडतीन सावकाराचा नारळ पडन ना डोक्यात बरं चला व्यवहाराचं बघू व्यवहाराचं बघूला का नीट तुला उभा राहता आहे ना नार्या तू गप रे तुला सांगतो सावकाराचं घर आलंय अरे नीट जा केला का उभा राहता आहे ना तुला हाऱ्याचं अजून तुला किंमतच सावकारापाशी माहिती आहे. ए, सावकारा ये बाहेर चल ए, अरे अरे इथंच बसले जरा इज्जतीने बोल की का तू वारला का आमच्यावर रट्ट खायची आहे आमची? तुम्ही इथंच थांबा आता जातो 1.25 लाख रुपये घेऊन येतो आणि तुम्ही लांब नुसतं ऐका माझा आणि सावकाराचा संवाद हा, हा, जा 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 रट्ट खायचं काय करू नको आईला ही रट्ट खात आहे गाड्या हे, सावकार तुम्ही त्या विशालचं प्रकरण का मागं ठेवलंय शाला ते 1 लाख रुपये माहितीला विशाल हा 1 लाख आता तुम्ही 1.25 लाख द्यायचं हऱ्या सांगतोय म्हणून शाला त्या विशाला मी 1 लाख रुपये रोकडा का द्यायचा हऱ्या सांगतोय म्हणून हऱ्याने तुमचं 2 एकर नांगरलं का नाही मला तेवढं सांगा त्याने खेतीचे नाही कागदपत्र आणले ना घराच्या कागदपत्र आणले आणि खुशाल म्हणते 1 लाख रुपये हऱ्याची जबान हऱ्याची असलं चालणार नाही ह्या गावात नाही तर तुम्ही बी काय करा त्या संगीवानी गावाला उचला निघा दुसऱ्या गावाला मी सरपंचाकडे तक्रार दे ना मला तसलं जमत नाही मलाच म्हणते गबाळ उचलायचं हा ए हरे मला एक सांग हा शाला तुला मी एक काम सांगितलं होता करून टाकलं मग ते तावात बोलतोय मी म्हणजे शाला तू माझा नांगरेचा काम झाला म्हणून तुम्हाला एवढा तावा बोलते मी नाऱ्याला तुझा तेच सांगितलंय की नार्या हा सावकारापाशी हाऱ्याची एवढी किंमत वाढलेली तू निस्ता बघचीनच हो का नाऱ्या बघतोयस माझ्याकडे लय किंमत वाढला शाला तुला मला एक सांग हा. हे आपला ट्रॅक्टर घेऊन तू कोणाच्या रानामधनं गेला होता आपल्या अध्यक्ष. नांगरात गेलून शेवटचं 2 एकर नांगरून टाकलं दारात लावला ना माग ते बरोबर झाला पण रान कोणाचा नांगरला माझ्या नांगरला मग कोणाचा नांगरला शाला माझ्या नांगरला जय बालाजी शाला माझ्या नांगरला शाला माझ्या नांगरला इकडे शाला माझ्या नांगरला शाला त्या अध्यक्षाच्या रानामध्ये ट्रॅक्टर घातला त्याचा 2 एकर रान नांगरून काढला आणि मला म्हणते
माझ्या नांगरला असं झालं व्हय? डिझेलला पैसे माझ्याकडून, शाला ट्रॅक्टर माझा आणि नांगर देते अध्यक्षांचा, शाला मी तुला सोडणार नसते. आणि रान नांगर असं वाटला शाला. जय बालाजी जय बालाजी. शाला मी सोडेल नाही तुला, थांब. शाला माझा तर धंदो चौपट केला, शाला रोकडा माझा आणि दुसऱ्याचा रान. मिस्त्री कधीपर्यंत होईल भरून? एवढं आता ही रिंग झाली का नाही, रिंग झाली की फाउंडेशन होईल, फाउंडेशन झाली की ही कॉलम भरून होत्या. चालतंय घेतलंय बरं का तुम्ही चांगलं. भरा पटापट काम उरका, म्हणजे कधी एकदा फार्म हाऊस पूर्ण होत आहे असं झालंय काय. 8-10 दिवसात ही होईल फाउंडेशन. बर सरपंच. हा ती जो व्यवस्थित घ्या फक्त. हो सरपंच. टेक्निकल तुम्हाला माहित आहे सरपंच. अहो सरपंच, मी तुम्हाला हुडकत घरी गेलतो. का रे? अहो काय नाही सरपंच, घरी आई आजारी पडली बर. आणि डॉक्टरने सांगितलं की 1 लाख रुपये लागतील ऑपरेशनसाठी. अच्छा असं आहे व्हय. तेच टेन्शन आहे बघा मला कालपासून. अरे पण एक काम कर, बघू काहीतरी. हा. तू तर बघतोयस माझं हे सगळं काम चालू आहे, त्यामुळं पैसा सगळा गुंतला आहे ह्याच्यामध्ये. एक काम कर, तुला नाही म्हणत नाही, बघू आपण. तू ये संध्याकाळी घरी. हां बघा सरपंच, तेवढं काय झालं तर पैशाचं. तू काळजी करू नको रे, मी असल्यावर बघू आपण. ये तू संध्याकाळी. हां ठीक आहे. चालेल. हां ठीक आहे. खायला हे नको झालंय गाड्या, हे काम करून लोकाच्या वावरात, लोकाच्या गोट्या. काय खेळच आहे नाही. थोड्या दिवसात मी दारूचा धंदा चालू करत असतो, त्याशिवाय बी जुळणार नाही. केवळ लोकांची कामं करायची ना, ह्या वयात होतं वय तरी काम. अरे राम दे काम ते. ये इकडे ये, बस. अरे बस. काय म्हणतोय बोलणार आहे? अरे लका ते ईशान लय रडतंय, लका मला वाईट वाटतंय त्याचं. रडतंय पण आता आपण तरी काय करणार? काल गेलो सावकाराकडे, ती झाला खेळच होतो, मी बी थोडं नशेत. काय पण माणूस नात्याने लका अरे आपण त्याला मदत केली पाहिजे. खरंच त्याची आई अरे लका सिरियस आहे, आणि लाखभर रुपये जर नाही ना काय बी होऊ शकतंय लका. बरोबर आहे ना रे तू म्हणतोय, पण आपणच खायला महागाय, आणायला महागाय. का तर तुला सांगतोय सगळा गोटा साफ करा घेतलाय मी, तेव्हा मला संध्याकाळी 500 मिळणार. आपली असली अवस्था काय आपण तरी करू शकतो? अरे पण त्याचा हाल ना मला बघूच वाटत नाही. 10-5 रुपये असतं समजा पाळून आपण असतो तर दिलं बी असतं, केली बी असते मदत. पण काय माझ्याकडे तुला सांगतो, एक 4-5 किंड आहेत दारूची. अध्यक्षांनी नाही का बाहेर गावी गेलतं, ते आपलं काय बी काम करतो म्हणून आपलं आणून दिलेली इथं. मग मी आपलं थोडं पितोय. किंड आहेत ह्या पलीकडे भांडवलच नाही बाबा, काय सांगायचंय. पण मला सांग, हे सावकारला का नाही तिथं मदत करतय आजला का आपल्या गावातला इथे ईशाल त्याची आई सिरियस आहे, मदत केली पाहिजेत का नाही? केली पाहिजेत बरं का. आणि अध्यक्षाचं काय म्हणला तू? काय केंड? अध्यक्षाचे किंड तुला सांगतो, ते किंड 4-5 होईना रे. मला काय म्हणायचंय, विषयाला पैशाची गरज आहे. माझ्या घरात दारूची किंड बी आहेत 4. विषय काय करू माहिती का? उशीर झाला, मला तर सोडता सोडना. अजून स्वयंपाक पाणी करायचं या बाई. सगळे काम तर किती पडले ती घरात, भांड्याचा तर राडाच पडलाय. मालक बी लवकर सोडत नाही कामावर, म्हणते मला उशीर झालाय जरा लवकर सोडा. ह्या बाया बी असं करतात ना, सगळं लोड माझ्या कामावर टाकते ती नुसता. अहो सगळं शिल्लक करतात, स्वयंपाकाची नाही काय गरज. चहा तर करून पिते. गेली बाया कणी. माझा गॅस कुठे गेला? शिगडी बी नाही, गॅसची टाकी बी नाही. काय रे देवा परमेश्वरा, आता काय करू मी? अरे नक्की हऱ्यानंच काहीतरी केलं असणार आहे. ह्याला सवय आहे नाही का नासकापणा करायची. नाही पण हरे कशाला येईल माझा गॅस चोरायला? नाही पण काही सांगू बी शकत नाही. काय ह्याने नेला माझा गॅस? माझ्या पहिल्या नवऱ्यानं कुणाच ठाऊक, त्यांनाच बघवत नाही. माझ्या घरात शिगडी हाय, सिलेंडर हाय, रोज करते ना ती बायको स्वयंपाक नुसता चुलीवरती. आता काय करू? त्याच्याकडेच बघितलं पाहिजे पहिला आधी. अरे ईशाल,
शा नाच की हाऱ्यामुळे अरे माझ्या परपंचाचं वाटोळ झालं. अरे घेण्या देण्यात त्या संगीला घटस्फोट द्यायला लावला म्हण. कामात नाही ते अरे माझं काय नव्हतं. आता मला सांग ही जर त्याने भंगारात ऐकलं असतं संगी माझ्या नावाने बोंबालली असती ना. अरे तिला जर कळलं ना ही त्यांनी नेलंय ना आपल्यावर जो संशय घेतला ना माझी त्याची घेण्या देण्याची भांडणं होत्या. शेजाराला राहावं लागतंय. ते जर घरी असली ना यो घर तो उघडच आहे गड्या. माझे सिलेंडर माझी शेगडी अहो तुम्हाला काय वाटतं भेटतं का नाही लाजबीज माझी शेगडी घेऊन आणि गॅस घेऊन तिकडे पार्टी करत बसलाय वय राहणार तुम्ही आणि तो हरे कुठे गेला त्याने सुद्धा हे केलं असेल. मी काय म्हणतो नाही ते जाऊ द्या मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. ते बायको तुमची चुलीवर स्वयंपाक करते ते बघून माझ्याकडे गॅस सिलेंडर आहे संगे खापराचं तोंड असतं ना मगाच फुटलं असतं. फुटू दे तिकडे जाऊ द्या तुम्हाला काय नाही विचारायची पद्धत बदत काय असते का नसते तुझ्या तोंडाला काय तर लाव. अगं मी काय म्हणतोय ऐक तरी ऐकून घेऊ. अगं संगे तुझी ही शिगडी ही गॅस ना हऱ्या नाच काही काय चालला होता भंगारवाल्याला. तुम्हाला कसं काय कळलं. अगं मी वाटत अडवला म्हणलं अरे हे कोणाचं म्हणला संगीतो अयो म्हणलं आता आमचे भांडणं लागते का नाही. तू ऐकूनच घ्या ना भंगारात चालवला होता ही काय 200 रुपयाला ऐकला असता त्यांनी काय केलं असतं मग. आणि मी तर चावी बी ठेवली होती कुलपाची तर चावी ठेवली उघडली चालला होता इकायला. मी होतो म्हणून वाचला नाही तर ऐकला असतं का नाही भंगारात. लका मला कळलंच नाही उगीच मी तुम्हाला फडाफडा बोलली. जाऊ दे आता मला माफ करा बरं का. असू दे ने आतमध्ये जाऊ की तेवढं असू दे वा माझी बायको ती घटस्फोट झाला तरी माझी बायको ती. जाऊ दे आतमध्ये संगे बरं ठेवतो. असं कर की 2 कप चहा ठेव की गोड गोड चहा ठेवू बरं ठेवते जावा लागलच ठेवाय चहा. मग काय ठेव सांगा बाई चला चहा ठेवायला. एवढी गॅसची टाकी शिगडी घेऊन आले ती ना उपकारासाठीच माझ्या. चला तानाने रान भरलं या. मी म्हटलं औषध मारा ह्याच्या आमच्याच डोक्याला वाईट जरा काँग्रेस झालाय. नार्या नार्या ये तुला सांगतो काम फत्ते झालं बरं का. खरं सांगतो काय. अरे सगळी डरमळ सावकाराच्या घरात ठेवून आलो या प्लॅन प्रमाणे. अरे प्लॅन प्रमाणे आता काळजीच करू नका. असा गोतू चांगला 2-4 लाखाला तरी पोलिस फाडत्यान त्याला दंडच बसतोय. पण आता काय करू माहितीये का आपण सरपंचाकडे जाऊन त्यांना खबर देऊ. मला नाही लागा येता यायचं सरपंचाकडे. आला का असं कसं चल ना दोघं जाऊ. 4-5 नांगराय लावलेलं मी 3 दिवस झालं तोंडच दावलं नाही सरपंचाला. असं कर की तू जा सरपंचाला सांगून ये. बरं चालतंय चालतंय तू जा. हो सरपंच सांगतो आता ना ह्याला गुतिवला ना कसा पैसे देत नाही तीच बघतो. काय ह्या मुंग्या झाल्यात वय झाडाखाली बसावं म्हणलं वाईच लागा सगळ्या मुंग्याच निघल्यात आहेत. काय अवघडच आहे लागा मोठं. आपण झाड मात्र हादग्याचं भारी आलंय बरं का. 15 दिवसात लागा वाईच कमी डोक्याला लागायला लागलं लागा संगी. लागा या अवलात कस काय इकडं आली. आडूसा गावला एवढ्या मोठ्या झाडाखाली लपतेत वैरा हऱ्या. आला का सांगे दिसलो वय तुला. अरे झाड केवढं आपण बघाव जरा. आपण बी बारकाटच आहे. आपण तरी कुठं लय आबाळाला टेकलाय. नाही टेकली नाही काय पण अरे तू हाय ना अमिताभ बच्चन वाणी म्हणूनच म्हणलं एवढे मोठ्या 4 फुटाने खाली तरी एवढे. तू जर खाली आली मी जर वर आलो ना तू गायबच असलाच खेळ. माझी शेगडी कुठे आहे ती सांग आधी. ए घरी पोचलावली की त्यांना. अरे ती त्याला दिसली म्हणून ती पोचवली. तू घेऊन चालला होता कुठे ते सांग आधी. 500 द्यायचं आधी 500. तू 500 साठी एवढा उद्योग करतोय. तुला सांगे 4-5 वेळा मागितलं तो दिलं का म्हणून मग मी आईला जाणी सकाळ भंगारवाला धावणार होतो तुझ्या त्या शिगडीला. अरे ती जाऊ दे शेगडी कितीची माहिती का तुला. 4000ची. पूर्ण करत अरे तुझं 500 रुपये कुठं कोपऱ्याला पडतील माहिती का तुला. 500 देऊन टाकायचं तसली लाबाडी चालत नाहीत. अरे मग मला मागायचं चोरी करतात वय असं कुणाच्या बी घरात येऊन केली नाही. अगं तू नव्हती नाही तर तुझ्या समोर न तुझी टाकीन ती शेगडी आणून. मग काय तू माझ्या डोक्याला लागू नको. तुला सांग तू बरीच माणसं मी मुंगळ्याच्या झाडाला बांधून मारले तर या झाडाला मुंगळ लागल्यात. ह्या झाडाला बांधून मारेन जाणे. मग मी काय येडी दिसली काय तुला. येडी म्हणून तर म्हणतोय मी. झालंय आता झालं नाही तू घरी ये नंतर तुला 500 रुपये देते पण तू माझ्या नादाला काय लागू नको. हऱ्या उलट मी हितच आहे. दानगुण काढतोय झाडापासली जायचं आणि 500 घेऊन यायचं. नाही तर शिगडी बी जाईन आणि कदाचित तुझ्या घराचा पत्रा बी जाईल. काय बी जाईल
जाईल निघायचं, आणि लपायचं कुठं ना जरा भांडीव जरा व्हायचं मी काय तुला भेटू वय तवा लागली मला बॅगा आलाय एका टोल्यात कोंबडी आणि फडफाड फडफाड करत बसन जायला सरपंच बी कुठं गेल्यात काय माहित. हा बागेत दिसतात. ओ सरपंच सरपंच काय रे नाऱ्या? अहो, काय इकडे करताय तुम्हाला राव गावची काय खबरच नाही. आता काय झालं? अहो, तुम्हाला काय माहिती का गावात काय चाललंय आपल्या? अरे मला माहिती नसणार तर कसं? अहो आपला सावकार आहे का नाही? बर. अहो ती सावकारी बरोबर 2 नंबरचा धंदा करतो या. ए काहीतरी उगाच एक तर तुमच्या हऱ्यानाऱ्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. विश्वास नाही? विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. का? अहो आमच्या डोळ्याने बघितलंय सावकार का नाही 2 नंबरचा धंदा करतोय. दारूचा धंदा. घरात केंडच्या केंड उतरवल्यात आणि रातोरात पार्सल करतो या. दारूचे केंड आणि सावकाराच्या घरात? अहो आमच्या डोळ्याने बघितलंय हऱ्याने म्या. अहो केंडच्या केंड रातोरात. पोलीस स्टेशनला पटकन लावा पण थांब. आणि पोलिस बोलवून घ्या. लय झालं ह्या सावकाराचं. कोणी काय बोलत नाही म्हणून शोकावल्यात ही. लावा लावा फोन. हे सावकार मला नव्हतं वाटलं असं काय करेल. अहो तुम्ही पहिलं बोला साहेबांशी. नाही 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 त्याला तळच शिकवतो मी चांगला. लावा लावा फोन लवकर. अरे नाऱ्या हा त्याला फोन काय लागा ना बघ. अहो रेंज बेंज आहे का तुमच्या अरे इथे? सगळं आहे. मी एक काम कर. हा माझा एक जुळा भाऊ आहे. बर. पोलिसातच आहे. हा त्याला बोलवतो. खरं सांगता काय? आम्ही इन्स्पेक्टर आहे. असं म्हणता? बोलवा की मग त्यांना. बोलवतो बोलवतो चल. बर जाऊ का मी? हा, हा. बोलवा सोडू नका नाही सावकाराला. नाही नाही, तर सावकाराला आहे का नाही हा बघतोच ते. बरं झालं. दारू ठेवतोय होय. पैसे दे ना वय. दादालाच फोन लावतो. या सावकाराचं आहे ना बघितलंच पाहिजे. हा हॅलो. अरे दादा कुठं आहेस? हा आहे चौकीतच आहे. अरे तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. बोल ना बोल काय काम आहे? अरे दादा आमच्या गावामध्ये ना एक सावकार आहे. मजनू शेठ त्याचं नाव आहे. बोल ना. अरे खुशाल त्याने ना दारूचा धंदा चालू केला. दारू विकायला चालू केली आहे गावामध्ये. हो मग हे काय अधिकृत आहे का? नाही 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 ते काय असू दे. ह्या वेळेस मात्र तुलाच यायला लागेल. हां बरं करून टाकू ना. नाही नाही तो जर गुन्हेगार असेल ना तर त्याला अरेस्ट करून टाकू आपण. अरे हा ना हो. आणि असं जर सोकावले ना सगळे तर हे गावामध्ये वेगळं वळण लागेल ना. कुणी काही करेल. नाही नाही बिलकुल हाय काय करायची नाही. हो हो तू निश्चिंत राहा. मी काय करतो एक हवालदाराला घेतो. जाधव हां आहेत जाधव आहेत माझ्याबरोबर. त्यांना घेऊन येतोच मी. हां ओके ओके ठीक आहे चालेल. जाधव जाधव बोला साहेब. आपल्याला ह्या गावातले जे सावकार आहेत ना बर त्यांना बघायचं आहे. चला लवकर जा. चला चला. हो बाई अहो मी नाही काय केलं. अहो अख्ख्या गावात विचारावं संगी कशी आहे. अहो मी कोणाला 120 सुद्धा देत नाही माहिती का. माझं कॅरेक्टर लई चांगलं आहे. तुम्ही गावाला विचारा जाऊन. मी अजिबात काय केलं नाही. हो साहेब मला माफ करा. अहो ते उलट आहे का नाही हऱ्यानं अहो माझी शेगडी नेली आणि ते का नाही गॅस सिलेंडर जाऊन विकत होता. ते नारायण त्याला धरला आणि म्हणलं काही विकू नको बाबा. हो बाई जरा माझं ऐकून घ्याल का? हा नाही बोला की. आम्हाला ऐकून दम लागला. आम्हाला फक्त एकच काम आहे तुमच्याकडं. ते सावकार आहेत ना ते कुठं राहतात ते सांगा. सावकार हो का इकडे इकडे घर आहे त्यांचं. इकडे? हा इकडं. हा जाधव आपल्याला सापडलाय. चला. गुन्हेगार सापडलाय. चला हा. चला चला चला. हायला काय बाई आहे. काय एक एक असतं. हा? काय करता आता? सरपंच ओ सरपंच. काय संगीता? अहो ती लय घोटाळा झाला एक. अहो ती अहो हरे नाही का नाही दारूनं भरलेलं ड्रम आहे ना सावकारांच्या घरी ठेवलंय. सावकाराच्या घरी हऱ्यानाऱ्याने ठेवलंय. हो तर आणि तुला कोणी सांगितलं का? अहो हरे नाऱ्याच्या आहे का नाही वडाखाली हो काय तिच्या खाली आहे का नाही. मी सगळं बोलणं ऐकलंय की आता कसं त्या सावकाराला आहे का नाही दावणीला द्यायचं आहे म्हणून. ती म्हणून आपलं लगबगीनं आली
मी तुम्हाला सांगाय. याला अवघड काम झालं की आता. अरे मी आहे ना सावकारानं ते केलंय हा. असं समजून पोलिसांना फोन केला होता आणि हरियाणारेनेच मला सांगितलं होतं. अहो नाही हऱ्यानं स्वतःच केलंय हे कांड. आणि आहे का नाही त्या सावकाराच्या घरी ड्रम ठेवलाय निहून माहितीये का. अरे रे मग मला आता हे सांगायला पाहिजे. सांगा लवकर बरं पटकन. ठीक, एक काम कर, तू जा आता, मी करतो त्यांना फोन. बरं चालतंय, जाऊ का मग मी? हो हो. हा हा. जाधव, आपण ज्या गुन्हेगाराला पकडायला आलो हेच दोघं अयो, दिसताय. आम्ही नाही होत. काय नाही. आता आम्हाला सापडलंय. अहो, नाही हो, आमचं काय जाधव, आपल्याला ही केस सॉल्व्ह करायची. अहो, पण काय झालं आम्हाला सांगा तरी की कशामुळे सावकार पकडताय? कोण आहे? सावकार. अहो, सावकार का मी काय सावकार दिसतो काही काय बघा की राव कपडे बरं, कसे सावकाराचं घर कुठे ठीक आहे इथंच आहे. हे का हेच सावकार. सापडली मंजिल. अरे पण ती आपणच की सरपंचाला सांगितलं, तो सांगितलं होतं ना डिपार्टमेंट येणार रे. मग सरपंचाने दिसत होतं त्यांचं ते भाऊ जुळा भाऊ. अरे मग आपण कुठं पळतोय, चल की. व्हायला का ध्यानातच नाही माझ्या तर. जाधव, हेच घर आहे ना? कोण आहे घरात? बघा बरं जाधव. हो घरात कोण आहे? बाहेर या. शाला जय बालाजी जय बालाजी. शाला इन्स्पेक्टर. ए शाला साहेब. हे सावकार तुम्हीच असताय का? शाला मीच असते सावकार. आम्हाला खबर मिळाली आमच्या खबऱ्याकडनं, तुम्ही अनधिकृत व्यवसाय करताय. दारू तुम्ही घरात ठेवलेली आहे. शाला जय बालाजी जय बालाजी. ए इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलता? शाला मी आणि दारू. जय बालाजी जय बालाजी. ए मी कधी बी मी ब्याजाचा धंदा करते, पण ते मी दारू कशाला विकेल? जय बालाजी जय बालाजी. नाही, आम्हाला मिळालेली खबर पक्की आहे. जय बालाजी जय बालाजी. नाही मी माझ्या बायडीची सौगंध घेते, पण मी दारू नाही केल. मी कशाला दारू केल? साहेब या असं नाही ऐकणार, त्याला डायरेक्ट कस्टडीत घ्या, मग बोलेल पटापटा. जय बालाजी जय बालाजी. ए शाला मी असला धंदो कशाला करीत? शाला माझ्या कोणीतरी हे बालन घेतलेला असतो. जाधव, बोला. ह्यांच्या बडबडीवर लक्ष द्यायचं नाही, आपलं काम करा. चला आज बघा तुम्ही काय आहे का. चालेल, मी बघतो आता. चला. साहेब शाला जय बालाजी जय बालाजी. हे कोणी केलेला असतो मला मालूम नसतो. शाला मी हा धंदो कशाला आता करेन? समजेल ना झडती घेतल्यावर. अहो साहेब, मी हे 2 नंबरचा धंदा कशाला करेन? माझ्याकडे रोकडा जास्त असते. ते काय main. आधी करतो का 2 नंबरचा धंदा? देशाला तुम्हाला चुकीची माहिती दिलेला नाही. असतो. तुमचा खबरा चुकीचा असतो. खबऱ्या चुकीचा नसतो, आमचा खबऱ्या बरोबर असतो. साहेब हा, आतमध्ये काहीच नाही गावलं, बघा नाही काहीच नाही. बघा साहेब, मी बोलले होते का नाही सावकार खरा असते. जय बालाजी जय बालाजी. मी कधीच असला धंदो करत नसते. जाधव जरा असं कसं धावणार नाही, हाय राव इथं होय ना रे. ए शाला ए, तुम्ही ए बघ, शाला इकडे या. ए, वास ए, येतोय का हऱ्या इथं? ए ए हरिया शाला तू कशाला आलाय मध्ये मध्ये? अहो साहेब, आम्ही कशासाठी आलो माहितीये का? आम्हाला कळलं अहो, आम्ही हरियाणा म्हणजे वासाव दारू ओळखणार आहे. आम्हाला वास येतोय राव इथं. ए शाला हरिया सगळा घर धुंडलेला असते, सगळा बंगलो धुंडलेला असते. नाही, कुठे शराब नसते. हे काय आता काढतो हुडकून नाऱ्या, चल र. बिंदास बघा बिंदास बघा. कुठे शराब नाही तर काय मी कशाला मी जे कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? दारू गावली का नाही? हो का? हो का, दारू आहे. अरे जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. हो का, दारूच आहे. अरे एक मिनिट मला फोन येतो काय तर. शाला जय बालाजी. अहो, पहिला माणूस असता का हे? आता कशाला ठेवताय? शाला जय. हॅलो, हा बोला सरपंच. हा काय म्हणताय? अच्छा असं आहे का? बरं ठीक आहे, बघतो मी. ओके. बरं मला एक सांगा, आपल्यामध्ये हऱ्या कोण आहे? हर्या वय. अहो साहेब, हे आधी ह्याला हऱ्याच म्हणतात. अय्यो. हर्या काय झालं? नाऱ्या कोण आहे? नाऱ्या मेला 2 महिने झाले, मेला वाड्याला हराळ्या बी उगावल्या असेल. शाला साहेब मेला. शाला साहेब ते 2 महिने झाला मेलेला. हा, मेला. हऱ्या मेलाय हा. ना, ते नार्या मेलाय ना, ते नार्या आहे ना. शाला हेच असते. चांगला होणार. शाला मला पण म्हणते. जाधव पळ. शाला साहेब काय झाला मला सांगेल का आता? काय आहे सावकार, तुमच्याकडे दारू आणून ठेवली ही त्या 2 हऱ्याणाऱ्या दोघांनी आणून ठेवलेली चला, हे मला सरपंचाने सांगितलं. जय बालाजी जय बालाजी. आणि त्यांनीच तक्रार केली होती की आमच्या गावामध्ये सावकार
दारूचा विक्रीचा धंदा करतायत म्हणून. मग शाला ते हाऱ्या बोलला होता ना, शाला जय बालाजी जय बालाजी. मी चांगला बोलले, कुठं पकडला त्याला चांगला. शाला मी माझ्या बायडीचा आहे ना सौगंध खाल्ला. मला मालूम आहे मी असला धंदा करतच नसतो. मी कशाला शराब विकेल. माझा आहे ना रोकड्याचा धंदा असतो. जय बालाजी जय बालाजी. शाला ए साहेब मी तुमचा आभारी. मला वाटलं का आता मला तुम्ही नेऊन आतमध्ये तुरुंगामध्ये टाकते. ते तुमचा हवालदार तर मला पिशीच काढायचंय. माझा तस जय बालाजी झाला होता. जय बालाजी. झालं ना आता. त्यांना पकडा साहेब, आता इथे वेळ घालू नका. जावा जावा जय बालाजी जय बालाजी. बरं झाला हे हरियाणारे आहे ना सारखा माझ्यावरती काहीतरी कुरगुडी आणते, पण मी त्यांना सोडणार नाही. शाला हरियाणाऱ्या माझ्यावर रोकडा घेते आणि माझ्यावरतीच कुरगुडी करते. जय बालाजी. शाला नाही तुमचा जय बालाजी केला तर नावाचा सावकार नाही. जय बालाजी जय बालाजी. सरपंच कशाला बोलवत मला? अरे विशाल, हा तुला एवढ्यासाठी बोलवलं की तू म्हणला होता ना तुझ्या आईचं काहीतरी ऑपरेशन, काय दवाखान्याचा खर्च आहे काहीतरी, हा हां लाखभर रुपये पाहिजे. हे बघ, एकतर ही रक्कम आहे मोठी, हा. लगेच काय कोणी देत नाही. कारण कसं असतं समोरचा माणूस कसा आहे त्या पद्धतीनं माणसं पैशाचा व्यवहार करत असतात. पण तू काळजी करू नको, कारण बघ तू अनेक शासकीय स्कीमा आहेत ज्यामधनं असे ज्यांच्याकडं पैशाचे अडचण आहे अशा लोकांचं औषध पाणी, ऑपरेशन जे काय असेल मेडिकल ट्रीटमेंट ती केली जाते फ्रीमध्ये. आणि माझ्या ओळखीचे एक आहे बघ, अमृत संजीवनी ट्रस्ट म्हणून आहे आपल्या इथे जे तालुक्याच्या ठिकाणी आहे. बर. तर मी त्यांना सांगितलेलं आहे, तर ते तुझं काम करतील. हां पण सरपंच माझं काम होईल ना 100%? अरे 100% आता मी सांगतोय ना तुला. बरं ठीक आहे. तुम्ही म्हणलात तर होऊन जाईल, त्यात काय. तू त्या अमृत संजीवनी ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जा, हा हां, आणि फक्त माझं नाव सांग, सरपंचाने पाठवलंय म्हणून. बर ठीक आहे. ठीक आहे चालेल. चल. ठीक आहे. धन्यवाद सरपंच. ओके ओके ठीक आहे. चल चल.